हाय हॅलो नमस्कार आणि आजचा व्लॉग स्पेशल आहे. आज का व्लॉग स्पेशल आहे. मी घामाटलेला तुम्हाला दिसतोय कारण मी खूप व्यायाम केलाय घरात. आता मी ठरवलंय की कमाल बॉडी बनवायची, कमाल फिजिक बनवायची आणि फिजिक बनवायची म्हणजे मस्क्युलर वगैरे ओके ओके बनवायची, असं छान नॅचरल बॉडी बनवायची. पण बघूया आता किती दिवस मी ते काय म्हणतात हे मोटिवेशन घेऊन चालणार आहे. आत्ताच मोटिवेशन थोडा वेळ तुटणार आहे कारण काही नाही, माझं हेच म्हणणं असते की बिंदास खा, काही खा पण पचवा. आणि मला नशिबाने आणि माझं शरीर साथ देतं म्हणून ते पचतं. पण आजचा ब्लॉग खूप कमाल ब्लॉग आहे. तुम्हाला थंबनेलवरनं कळलं असेल की काय सरप्राईज आहे. आणि तुम्ही इतके दिवस म्हणत होतात की ती व्यक्ती ब्लॉगमध्ये का नसते का नसते का नसते, कारण ती थोडीशी ऑकवर्ड असते. तुम्ही बिग बॉसमध्ये त्यांना बोलताना ऐकलं असेल, पाहिलं असेल. सो ती व्यक्ती कोण आहे, काय आहे हे माहीत नाही असं स्वतःला सांगा आणि मी सरप्राईज देतोय असं थोडासा अभिनय करा की वाव मला माहीत नाही कोण आहे. तर त्याआधी प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा ब्लॉग पूर्ण बघा. कारण मला खात्री आहे ते फार बोलणार नाहीत पण काय माहिती बोलूही शकतात. आता ते स्वतः खूप ब्लॉग बघतात, सो इन्स्पिरेशन त्यांना मिळालं असेल त्यांच्या मुलाकडनं. असो, तर ते काय करतायत, कसे बोलतात हे बघूया आपण. आणि मी खूप एक्सायटेड आहे. आता हात दुखतोय माझा, मी चेंज करतो मॅग्निफिकेशन कारण आत्ताच शोल्डर मारण्या कारणाने. हां, तर हा ब्लॉग पूर्ण बघा. तर जसं मी म्हटलं होतं की आत्ताच त्या माणसाला आपण भेटणार आहोत आणि तो माणूस म्हणजे माझा बापूस, म्हणजे माझा बाप, माझे पप्पा हे माझ्या घरी येऊन आलेले आहेत. ओ नमस्कार करा सगळ्यांना, प्रेक्षकांना. हॅलो नमस्कार. आणि हे माझे वडील आज ते घरी येऊन ते स्वतःहून म्हणाले. तुम्ही काय म्हणालात तू स्वतःहून मगाशी? मी म्हणाले आज अक्षय आपण स्पेशल पाव भाजी करू. माझी इच्छा आहे. बरेच दिवसात काय केलं नाही मी, तर आज माझी इच्छा आहे म्हणून मी खाली जाऊन सगळं सामान आणलं. फ्लॉवर, मिरची, आलं, लसूण, कांदे, बटाटे, बीट, दही. तर एवढं सगळं सामान आणलं. आणि त्याच्या आधी काय म्हणालात की अक्षय आपण मला पण ब्लॉग मध्ये यायचं आणि ब्लॉग करायचं असं तुम्ही म्हणाला होता. ते माझी इच्छा झाली. बोलो माझं पण जरा युट्यूब वरती काहीतरी आलं पाहिजे. खूप दिवस झाले ना, खूप दिवस झाले. म्हणून चला बोला आज सुट्टीचा दिवस आहे, जरा एन्जॉय करू. वा, हे न्यूट्रिशन च टी शर्ट घालून ते आज माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी पावभाजी बनवतात. तिकडे या. तर मी आता एका गोष्टीचा आधार घेऊन जरा ठेवला कारण शोल्डर दुखतोय. तर आज असं पावभाजी का बनवावीशी वाटली तुम्हाला? आज माझी इच्छा आली. बरेच दिवसात मी काय केलं नाही. लॉकडाऊन मध्ये भरपूर काय काय केलं मी. आलूवडी, कोथिंबीर वडी, भाकऱ्या, सगळ्या भाज्या, पालेभाजीपासून. सो आम्ही दोघंच होतो तेव्हा लॉकडाऊन मध्ये. माझ्या प्रेक्षकांसमोर इम्प्रेशन मारण्यासाठी असं ब्लॉग बनव मग मी पावभाजी वगैरे करतो असा प्लॅन का? असा प्लॅन माझी इच्छा झाली आज. बघितलं, तुम्हाला कळलं असेल बिग बॉसच्या स्ट्रॅटेजी माझ्याकडे कुठून आल्या. सो हे सगळं बाई के पास आहे. मग मला सांगा जेवण कधीपासून बनवायला लागलात तुम्ही? जेवण मी तसं बघायला गेलं तर 12-15 वर्ष वयाच्या 12-15 वर्षापासून. लहानपणी आई वारली, मी, पप्पा, माझा लहान भाऊ, आम्ही असे एकत्र जायचो. माझे वडील कळव्याला राहायला 2-2 दिवसांनी यायचे कारण कळवा म्हणजे एकदम जंगलासारखं होतं. दिवसातून 4-5 गाड्या. मग तेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी जेवण बनवायचं? सगळ्यांसाठी. आम्ही मला काय पिठलं भाकरी जास्त ते किंवा असे कांदा पोहे, उपमा, भात करून फोडणीचा भात. मग तुमचं आवडतं खाणं काय? म्हणजे तुमचं आवडतं तुम्ही बनवून खाल्लेलं तुम्हाला काय आवडतं? भजी, वडा. हे माझं म्हणजे कधी एनी टाइम हातातला खेळ आहे. भजी वडा असं लगेच बनवू शकतो? लगेच. मग समजा पुढे जाऊन मी हॉटेल बिटेल टाकलं तर तुम्ही सांभाळाल? मदत करू शकतो मी. सांभाळणार नाही, मदत करू शकतो. बरं, मग आज पावभाजी स्पेशल. आज वडे बिडे नाही? आज वडे बिडे नाही. एका दिवशी एकच काहीतरी खायचं. बरं, मला असं वाटलं तुम्ही प्रेक्षकांना म्हटलं की फार बोलत नाही पण तुम्ही तर खूप बोलताय, छान उत्तर देताय. अरे वा. कशी लागली ही सवय तुम्हाला? आत्ता थोडीफार सवय लागली, नाही तर मला जास्त काय त्याच्यात बोलता पण येत नाही आणि मी कधी फोटो पण नाही काढले कारण का असं इंटरेस्ट नाही. मग पोरगा इंटरेस्टिंगली काम करतोय सगळ्या कॅमेरा समोर, तेव्हा तो मी इंटरेस्ट सगळं बघतो. मुलाचं ती आवड असते. तिथे वेळ मिळाला, भाडं नसेल, मोबाईल काढायचं, बिग बॉस, ढोलकीच्या तालावर,
हे असे कार्यक्रम आहेत ना ते बघत जायचं. सगळ्यात कार्यक्रम ढोलकीच्या तालावर एक नंबर आवडला. एक नंबर. आणि बिग बॉस मध्ये काय नव्हतं आवडलं का तुम्हाला? बिग बॉस मध्ये विनर झाल्यावर कोणाला आवडणार नाही. विनर नसतं झालं तर मन नसतं आवडलं. कारण सोडायला गेलो होतो रिक्षा घेऊन. ते उकळते चालेल एवढं उकळलेलं. गॅस कमी करायचं. नाही गॅस कमी करतो जरा. गॅस कमी करतात. मग मला सांगा की ते बिग बॉस आणि ढोलकीच्या तालावर तुम्हाला आवडलं? भरपूर आवडलं. अबीर गुलाल नाही पाहिलं तुम्ही? पाहिलं ना. आणि हिंदी सिरियल्स माझ्या नाही पाहिल्या? भाकरवडीचा त्या वेळेला फेमस होती. हो ना. चांगलंय चांगलंय. सो मग माझं म्हणणं आहे की आज पावभाजी तुम्ही करताय का? असं आज पावभाजी करण्याचा का मूड? आज मूड म्हणजे कसं, आता मी 8 दिवस सुट्टीवरती आलो, तुझ्याकडे आलो काल रात्री. काल रात्री आला? हा काल रात्री नाही, 2 दिवस झाले. 2 दिवस झाले? हा 4-5 दिवस झाले. मध्ये गेले होते 1 दिवस. मग तेच काउंट करायचे मग ते लगेच. ते 4 दिवसांनी मग 1 दिवस गेलो होतो परत गोरेगावला माझ्या घरी. आता परत आलोय. परत 2 दिवस जरा विश्रांती आहे. मग आता बोला मग आता रिक्षावर जॉईनिंग कधी असून? बहुतेक मंगळवार. रिक्षावर जाणार म्हणजे तुम्ही? जाणार बाबा. ते घरी कंटाळा येतो मला. घरी कंटाळा येतो ना. मला पण कंटाळा येतो घरी. पण काय करणार, आमचं कामच असं आहे की काम असले की खूप असतं, काम नसले की घरीच असतो. त्यामुळे आम्हाला घरी थांबण्यापासून पर्याय नाही. मग आता कांदे, फ्लॉवर, टोमॅटो, लसूण बिसून सगळं दिसतंय, शिमला मिरची वगैरे सगळं दिसतंय. हे उकडत लावलेले बीट आणि बटाटे आहेत, बरोबर ना? अजून काय बोलायचं आहे ब्लॉग मध्ये? आज तुमचा स्पेशल ब्लॉग आहे. थँक्यू एवढंच. थँक्यू. म्हणा सगळ्यांना लगेच लाईक करा. सगळ्यांना म्हणा लाईक करा. सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भरपूर मला काय काय म्हणतात त्याला, वोट करा. वोट नाही मग ते काय ते युट्यूब वरती येतं ना, काय करतात, सबस्क्राईब कराच म्हणतात. ते सगळे बघतात ते. तुम्हाला सबस्क्राईब काय करणार, मला करणार. माझं चॅनल आहे, या चॅनलचा मालक मी आहे, अक्षय केळकर. अक्षय केळकरला प्रेम देत राहा, त्याला प्रेम देत राहा, आणि तुम्ही माझ्याशी चांगलं वागत राहा, मला पैसे देत राहा. मला पैसे देत राहा हे काय आहे? मी लगेच कल्टी मारली तिकडनं. फार वेळ तिकडे थांबण्यात यश दिसत नाहीये मला. पैसे देत राहा काय? तर अशा गमती जमती चालत राहणार आहेत. आणि बघूया आता ते जेवणाला सुरुवात करतायत, जेवण बनवायला. पावभाजी त्यांची म्हणजे त्यांनी बनवलेली प्रत्येक गोष्ट ही उत्तमच असते. त्यांना पोळ्या भाकऱ्या बनवता मला येतात. त्यांच्याकडनंच शिकलो होतो मी थोड्याफार गोष्टी. आणि खरं तर लॉकडाऊनमध्ये शिकलो मी, बरोबर आहे, त्यांचं जेवण बनवायला. कारण तेव्हा मी आणि ते एकत्र राहत होतो आणि तेव्हा जेवणाचे हाल असायचे. तेव्हा आम्ही दोघं बनवत मी एकटा शिकलो. मग ते त्यांनी मदत केली थोडीफार. आणि आईकडनं थोड्याफार गोष्टीही शिकलो. आई जेवण बनवते, तिचेही जेवणाबरोबरचे व्लॉग मी घेऊन येईन. पण यांनी म्हटलं की नाही अक्षय, मला तुझ्या यूट्यूब ब्लॉगमध्ये यायचं आहे. सो सेलिब्रिटी व्हॅल्यू आपली वाढते यार. जेव्हा फॅमिलीवाल्यांसाठी कसं असतं तुम्हाला माहिती आहे की फॅमिलीवाले असे करतात, हे कोण आहे काय, त्यांच्यासाठी सेलिब्रिटी काय नसतं किंवा काय नसतं, त्यांच्यासाठी असं असतं. पण जेव्हा घरचीच लोक आपल्याला म्हणतात तेव्हा असं जाम भारी वाटतं, अप्रिशिएट केल्यासारखं वाटतं, शाबासकी मिळाल्यासारखं वाटतं. म्हटलं चला आज ब्लॉग बनवूया. पावभाजी त्यांनी म्हणे ब्लॉगमध्ये पावभाजी बनवणार आहे मी. तर आता ती कशी बनते त्यांच्याबरोबर गप्पा मारणार आहोत. पण तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा. तर आत्ताच मला फोडणी देतोय मी असं सांगण्यात आलं मला. तर काय स्पेशल फोडणी देणार आहात का तुम्ही? काय हो, जास्त तेल घालू नका. नाही, लिमिटेड तेल घातलंय. तुला आवडत नाही, तूप सोडणार आहे. तुमच्या इतकं सुंदर पोट मला नको यायला, कारण तुमचं पोटावर काम आहे आणि माझं पोट नसेल तर मला काम आहे. कळलं का? मला पोट नसेल तर काम आहे आणि तुमचं पोटावर काम आहे. तुम्हाला काही मदत हवी माझ्याकडनं? नाही काय नाही, हे माझं चालू आहे व्यवस्थित चालू आहे ना. उगाच बिघाड नको व्हायला त्यात मी येऊन. ओ माय गॉड, फोडणी बाय. मी हॉटेल सुरू करू का असं मला वाटतं. ॲक्टिंगसोबत जोडधंदा असायला हवा. तर एखादं छान आपण केळकरांचं टाकू शकतो, कारण आई पण उत्तम जेवण बनवतेच. एवढं तिखट? ते कलरच आहे, हे ओरिजिनल तिखट इथे आहे. एवढं तिखट? अरे बापरे, नाही रे बाबा. पप्पा मी खाणार नाही एवढं तिखट. अरे ते कलरच आहे, कलरला तिखट नसतं.
मला भीती वाटते. नाही नाही, तुला वाटतं असं. नक्की ना? नक्की. मी काय म्हणतो, जेवण सुरू करायचं का? ओरिजिनल तिखट हे आहे, हे बरं, कमी तिखट. अच्छा. मला असं वाटतं की जेवणाचा काहीतरी सुरू करायला हवंय, जोडधंदा. बघूया, पावभाजीची चव घेऊया आणि मग ठरवूया की काय वाटतं. सो मला काही मदत करायची नाही, मला निवांत बसायचं आहे आणि मी निवांत बसत बातम्यांचा आनंद घेतोय. का लागला तर सांगा हो. ओके ओके, हे टाक ना, बघ ना. काय? अरे हे तर मेन फोडणी आहे. मेन फोडणी आहे, ओके. तिचं फुटेज घेणं गरजेचं आहे. ही माझी नवीन भांडी. थोडीशी मदत त्यांनी मागितली आणि मी बटाटे सोलण्याचं काम केलं. एक छान मराठी शॉर्ट फिल्म बघता बघता म्हटलं बटाटे सोलूया आणि त्यांना मदत करूया. तर आता बटाटे सोडलेले आहेत. वडिलांच्या रिक्वेस्ट प्रमाणे मी बटाटे त्याच्यात घालतोय. दाखवा ते बटाटे. थोडं त्याला काम दिलेलं आहे, त्याला पण जरा समजलं पाहिजे. तो पण जास्त एकटाच असतो. मग कधीतरी करेल ना. आता त्याने मला प्रश्न विचारला, पप्पा बटाटे वडे कसे करतात? इथे दाखवा. हां, मी बोललो इथे इथे हेच बटाटे वडे. हे बटाटे बारीक करायचे, त्यात ठेचा थोडासा, कढीपत्ता, याची फोडणी द्यायची. बरं. त्या बटाट्यावर टाकून द्यायची. बरं. ते सगळं भाजी झाली तयार की गोल गोल करायचे त्याचे. कॅमेरा पण शिकवा. असा कॅमेरा तिकडेच नसतो ठेवायचा. कॅमेरा असा फिरवत राहायचा असतो. जिथे व्यक्ती असतो तिथे कॅमेरा ठेवायचा असतो. कळलं का? हो हो हो. त्याच्यानंतर तेल गरम करायचं कढईमध्ये, तळायचे ते. आता हे काय मिक्स करू? अगदी असे मिक्स कर, अंगावर उडेल. माझ्याकडे पण दाखवायचं असतं. एकाच जागी कॅमेरा नसतो ठेवायचा. हो का? लाल रंग सुद्धा आलेला आहे. अतिशय सुंदर लाल रंग आलेला आहे. फक्त आता त्याची चव द्यायची आणि त्याप्रमाणे मीठ थोडं कमी जास्त टाकायचं. ओके. प्रकारे पावभाजी रेडी झाली पप्पा. ओके. वा, मस्त रंग आलेला आहे. आणि तुम्ही कधी जेवायला बसताय? लगेच. मग मी जेवायला बसायचं? हा, ही पण कोशिंबीर केली. तुझी मिरची तिखट तुला आवडत नाही. मला कोशिंबीर आवडत नाही. तर आता मी पावभाजी लगेच खायला बसतो. लगेच पावभाजी मी स्वतःला सर्व करून घेतो. तोपर्यंत सर्व तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कांदा देऊ कापून? कांदा द्या कापून. मला घेतली. कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर. माझे बघ ना. तर मी माझी प्लेट छान सजवून घेतलेली आहे आणि मी आता छान खायला बसणार आहे. आणि मी तुम्हाला सांगणार आहे की कशी झाली आहे पावभाजी. अतिशय सुंदर दिसते, तुम्ही बघू शकता. कमाल दिसते. तर आता पावभाजी कशी झाली. खरं तर हे ब्रेड आणि पावभाजी बघता मला पुण्यातल्या मिसळीची आठवण झाली की पुण्यात मिसळ ब्रेडसोबत खातात. सो ब्रेड भाजी आहे, खरं तर पावभाजी नाही आहे. बघूया कशी झाली. एकदम छान घरगुती आहे, त्यामुळे बिंदास्त पोटभर खाऊ शकतात. छान साजूक तूप घातलं जे आईने बनवले. वा, एक नंबर झाले हो. हो, एकच नंबर. आहा, मस्कर नाही करत. आई शपथ भारी झाली. एक नंबर झाले. आता मी खाणार आहे. ब्लॉग इथेच थांबवतो. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. कलर मस्त आलाय, एक नंबर. हो ना. त्यामुळे प्रेम करत राहा, ब्लॉग बघत राहा. मी थांबतो आता इथे. मी आता फक्त खाणार. काय आहे चमचा नको.